जळगावच्या पाचोरा विधानसभेकडे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे उबाडाकडून बहीण वैशाली शिरोंची तर शिंदेच्या शिवसेनेकडून या ठिकाणी भाऊ किशोर पाटील निवडणुकीच्या मैदानामध्ये या ठिकाणी आहे। आपण सध्या पाचोरा या तालुक्यामध्ये आहोत आणि पाचोरा तालुक्यातील जनतेचा कौल कुणाकडे आहे हे जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर आहेत, त्याचबरोबर भाजपचे बंडखोर देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये या ठिकाणी आहे। एकंदरीत काय वाटतं आपल्याला या ठिकाणी कोण निवडून येईल? तसं तर काही सांगता येणार नाही, पण हवा 3-4 जणांची चालू आहे। आता निकालानंतर समजेन आपल्याला काय कुणाची हवा? एकीकडे बहीण वैशाली शिरोंची आहे, दुसरीकडे भाऊ किशोर पाटील आहे। एकंदरीत या कोण बाजी मारणार काय वाटतं आपल्याला? बाजी चालू आहे आता दोघे तिघींमध्ये। त्याचबरोबर दुसरे मतदार देखील आपल्या सोबत आहे, काय सांगाल? काय वाटतं एकंदरीत? एकीकडे बहीण आहे, दुसरीकडे भाऊ आहे, त्याचबरोबर बंडखोर अपक्ष आहे, कोण मारणार बाजी? कोणी असो पण किशोर बाप्पा येणार। कशावरून देणार? इकडं सगळे तेच चालू आहे, मी लिंबोलीचा आहे, सगळं तेच चालू आहे इकडं। परंतु आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी विकास झालेला आहे का? एकंदरीत कुठले प्रश्न आपण या ठिकाणी? चांगल्या पद्धतीने एकदम मस्त विकास झाला आहे सगळं। आमच्या गावात बी अजून बी कामं चालू आहे, सगळी कामं चालू। परंतु वैशाली शिरोंची कोण वारंवार बोललं जातं की त्यांनी तात्याचे जे तत्व आहे ते सोडलेले आहे, नाही त्यांच्याबद्दल आपल्याला काय माहिती नाही। त्याचबरोबर दुसरे मतदार देखील आपल्या सोबत आहे, काय सांगाल? एकंदरीत काय वाटतं आपल्याला या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल? इथं सगळ्यांचीच हवा चालू आहे आणि सगळ्यांची जोरदार हवा चालू आहे, त्याच्यामुळे आता काही समजलेला मार्ग नाही सध्या। जोरदार चालू आहे, आप्पाची हवा, वैशालीताईची हवा, अमोल भाऊची, दिलीप भाऊची, तर हवा जोरदार चालू आहे सगळ्यांची। विद्यमान आमदारांकडून या ठिकाणी बोललं जातं की मी 3000 कोटीचा या ठिकाणी विकास केलेला आहे, काय वाटतं आपल्या मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे का? मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे, पहिल्यापेक्षा आमदारांपेक्षा चांगला विकास झालेला आहे, त्याबद्दल चांगली गोष्ट आहे। आणि त्याचबरोबर आपल्यासोबत काही दुसरे मतदार देखील आहेत, काय सांगाल? आपल्याला काय वाटतं कोण मारणार? दोघी भाऊ बहिणींच्या लढतीमध्ये भाऊचा विजय होईल किंवा बहिणीचा विजय होईल की अपक्ष बाजी मारणार? काय वाटतं? विजय होईल किशोर आप्पांचा। कशावरून? विकास कामं भूतोना भविष्य, एवढे विकास कामं कधीच झालेले नव्हते, एवढे पाचोरा तालुक्यात झालेले आहेत। आपल्याला काय वाटतं? आप्पा। आपण बघू शकतो की वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी जे मतदार आहे पाचोरा तालुक्यातले ते आपल्याला या ठिकाणी देताना दिसून येत आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी जे काही दुकानदार आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहे। नेमकं या पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाऊ बहीण बाजी मारते की भाऊ बाजी मारतो की त्याचबरोबर या ठिकाणी जे अपक्ष उमेदवार आहे त्यांचे या ठिकाणी वर्णी लागते। एकंदरीत आपल्यासोबत बोलण्यासाठी काही दुकानदार देखील आहेत। एकंदरीत या ठिकाणी आपण काका बघू शकतो की पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये भाऊ विरुद्ध बहीण, भाऊ विरुद्ध बहीण असा सामना या ठिकाणी नमते। काय वाटतं आपल्याला कोण बाजी मारेल? बाजी आता बाजी चौघ मिळून कोण मारतात त्याचं काही एवढं काही सांगता येत नाही। लोक सांगतात आप्पा येतील, कोणी भाऊ दिलीप भाऊ येतील, कोणी अमोल भाऊ येतील। परंतु या ठिकाणी किशोर पाटील जे आहेत त्यांनी ज्यावेळेस एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली होती त्यावेळेस ते एकनाथ शिंदेसोबत होते, मात्र बहीण वैशाली शिरोंची या ठिकाणी ठाकरे गटामध्ये त्या ठिकाणी गेलेल्या होत्या। एकंदरीत आज त्यांनी या भावासमोरच या ठिकाणी आव्हान उभं केलेलं आहे। काय वाटतं आपल्याला? सांगता येत ताई पण येऊन जाईल, ताई येईल ना देखील आपल्यासोबत। आपण काय सांगाल? आपण या ठिकाणी व्यावसायिक आहात, काय आपल्याला वाटतं एकंदरीत काय या ठिकाणचं मतप्रवाह आहे मतदारांचा? आता चौकडा आहे, काहीच सांगू शकत नाही आपण, कारण आपल्याला त्यातलं राजकारण काही समजत नाही। राजकारण आपण बघू शकतो की वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी जे मतदार आहे पाचोरा तालुक्यातले आपल्याला या ठिकाणी येताना दिसून येत आहे। आता आपण या ठिकाणी भडगाव या तालुक्यामध्ये आहोत आणि एकंदरीत या ठिकाणच्या मतदारांचा कौल कुणाकडे आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत वैशाली शिरोंची आणि किशोर पाटील हे दोघेही त्या ठिकाणी भाऊ आणि बहीण या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। मात्र त्या ठिकाणी बंडखोरी ज्या उमेदवार असतील ते देखील या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि एकंदरीत या मतदारांचा कौल कुणाकडे आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत आपण या ठिकाणी जे मतदार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। एकंदरीत त्यांचा कौल कुणाकडे आहे, काय वाटतं आपल्याला? या ठिकाणी बहीण विरुद्ध भाऊ असा सामना रंगतोय, त्याचबरोबर अपक्ष जे उमेदवार आहेत ते देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। एक तरुण म्हणून काय वाटतं काय या ठिकाणचं चित्र असेल? तरुण म्हणून माझं असं मत आहे दादा की या भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे। परिवर्तन हो का? काय कारण त्याचं? परिवर्तन म्हणजे आता बघा विकास कामं तर आपण केलेले, पण बाकीचे राहिलेले विकास कामं जे त्या म्हणजे आम्हाला नवीन चेहरा बघायचा कोणतरी, कारण 10 वर्ष आम्ही आपण चान्स देऊन बघितला, पण आता कोणतरी नवीन चेहरा बघायचा। तुला काय वाटतं कोण येईल निवडून? दादा बोलले तसं की आपल्याला नवीन चेहरा बघायचा तर आपल्यासाठी तर अमोल भाऊ शिंदे
हे नक्की यायला पाहिजे. लई चांगले माणसं आहे तर तेच होऊ शकतात. परंतु विद्यमान आमदार जे आहेत ते वारंवार या ठिकाणी सांगताय की आम्ही या ठिकाणी 3000 कोटी रुपयाची कामं केली असेल आणि केली पण आहे. काही लोकांनी खूप काही मदत केली तसं काय नाही. पण दादा बोललेच की आपल्याला नवीन चेहरा पाहायचा आहे, त्याच्यासाठी आपण अमोल शिंदे यांना मतदान करणार आहे. तुला काय वाटतं, तू देखील एक तरुण मतदार आहे, काय सांगशील? बरोबर जसं की भाऊनी सांगितलं, काहीतरी परिवर्तन व्हायलाच पाहिजे आणि आपले जे राहिलेले विकास आहे ते बी पूर्ण व्हायलाच पाहिजे. बाकी मग कोणी नवच यायला पाहिजे निवडून. त्याचबरोबर हे जे तरुण मतदार होते त्यांनी आपल्या या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. काय सांगाल काका, आपण देखील या ठिकाणी मतदार आहात, काय वाटतं एकंदरीत या निवडणुकीची स्थिती काय असेल? काय आपल्याला काय वाटतं, काय असेल? विकास कामाच्या मुद्द्यावर मतदान कोण येऊ शकते निवडून? जे विकास दिसतोय आपल्याला काय आपण एकंदरीत काय असणार? ते तर बहीण विरुद्ध भाऊ आहे, त्याबरोबर अपक्ष बंडखोर आहे. ते आहे ना, आमचं ठरलेलं आहे ते ठरवत. काय ठरलंय नेमकं? नाही ते सांगणार. आपल्याला काय वाटतं? विकासाकडं धर्माकडं, विकास आणि धर्म. विकास आणि धर्म. आपण बघू शकतो की विकास आणि धर्म अशी प्रतिक्रिया यांनी देखील दिलेली आहे. त्याचबरोबर इतर मतदार आपल्या सोबत आहे. काय सांगाल, काय वाटतं यंदाचं चित्र या मतदारसंघात काय असेल? किशोरप्पा कशावरून? विकास कामं भरपूर आहेत किशोरप्पांची. परंतु त्यांच्या जे बहीण वैशाली सूर्यवंशी आहे ते वारंवार म्हणतात की त्यांनी त्याच्याकडे तत्व सोडलेले आहे, ठाकरेंना सोडलेलं आहे. ठाकरे शिवसेनेकडे नाही, शिवसेना ही एकनाथ शिंदेची. एकनाथ शिंदेचे. आपण भडगावच्या भाजी मार्केटमध्ये आहोत आणि या ठिकाणचे जे छोटे मोठे व्यावसायिक दुकानदार आहे त्यांच्याकडनं आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय वाटतं आपल्याला, या ठिकाणी बहीण विरुद्ध भाऊ असा सामना रंगतोय, अपक्ष बंडखोर निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे. काय वाटतं एकंदरीत कोणाकडे आपण कल राहील नागरिकांचा? आता कसं आहे बघा, हो दोघांनी पण व्यवस्थित सर्वांचे रणधुमाळी चालू आहे. पहिला मुद्दा हो आता तर आपण यावं कुठल्या मुद्द्यावर यांनी विकास कामं केलेले आहेत बाकी असं. परंतु अपक्ष बंडखोर देखील आहेत, बहीण वैशाली सूर्यवंशी त्यांना आव्हान असणार आहे. हो राहील ना, आव्हान राहील ना. आपलं मत कोणाला असणार? आपण मग शक्यतो आपण यायला पाहिजे, त्यांनी काम केलेले आहेत. हो पुढेही त्यांनी काम करावं ही इच्छा आहे. आपण काय सांगाल, काय वाटतं आपल्याला, कोण यायला पाहिजे? किशोरप्पा. कुठल्या कारणावरून? काम चांगलं केले. आजी काय वाटतं आपल्याला, कोण येईल निवडून? कोण निवडून यायला पाहिजे? किशोर पाटील मैदानात आहे, वैशाली सूर्यवंशी मैदानात आहे. मला ते ना म्हटलं काय समजे बेटा, लाडकी बहीण लाडकी बहीण नेहमी रडकी बहीणचे बेटा. कोण निवडून यायला पाहिजे? आता जे उमेदवार चांगले असेल त्यांनी यायला पाहिजे. किशोर पाटील आहेत, वैशाली सूर्यवंशी आहे, त्याबरोबर अपक्ष उमेदवार जे दिलीप वाघ आहेत, अमोल शिंदे आहेत, प्रताप पाटील आहेत. बेटा तू हा प्रश्न मला विचारू नको. मतदान करताना आपण मग करते ना. कोणाला मतदान करायचं यावेळेस? असं नेहमी असं सांगायचं गोष्ट नाहीये. ताई काय सांगाल, काय वाटतं आपल्याला, कोण निवडून यायला पाहिजे? अमोल शिंदे. अमोल शिंदे. कुठल्या कारणामुळे? ते काम चांगलं करताना त्याच्यामुळे. काय वाटतं बाबा आपल्याला, कोण निवडून यायला पाहिजे? अमोल शिंदे. का बर? किशोरप्पाले 2 वर्ष आम्ही निवडीचं नाणेले, पण किशोरप्पानी बडगावमा बी आणि पेटमा बी पाईट येईल नाही. मी पेटमा रास बडगाव पेटमा आजपर्यंत आते प्रचारले सुद्धा येईल नाही किशोरप्पा. परंतु निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढल्या जाते? विकासाच्या मुद्द्यावर आहे? कुठल्या मुद्द्यावर? म्हणजे कुठला मुद्दा आहे निवडणुकीमध्ये महत्वाचा? महत्वाचा मुद्दा म्हणजे हे काही मी एवढं सांगू शकत नाही. मी काही एवढा शाळा शिकेल नाही. परंतु ते वारंवार सांगताय ना की 3000 कोटी रुपयाचा विकास केलेला आहे. अरे विकास, अरे काय भाऊ, तो भाऊ आत्ती बी प्रचार करायला येईल नाही पेटमा. मुलगाला दाड देईल त्या भाऊनी. काय वाटतं ताई आपल्याला, कोण येईल निवडून? काय वातावरण? अमोल शिंदे. अमोल शिंदे. काय वाटतं, काय वातावरण आहे, कोण निवडून येऊ शकतं, काय चित्र आहे निवडणुकीत? ते वातावरण असं आहे, कहू तो कहाना जाए, सच कहू तो माँ मर जाए, ना को तो बाप कुत्ता खाए. इटी जे रियालिटी इटी नाती जोक या ठिकाणी फाईट आहे वैशालीताई आणि अमोल शिंदे. किशोर पाटील विद्यमान आमदार नाही हो छोडो. कार्य सम्राट किशोरप्पा पाटील. कुठल्या मुद्द्यावरून? अप्पा साहेब आएंगे निवड के, क्योंकि उन्होंने कभी कुछ करेल नहीं अभी. बाबा काय सांगशाल, कुणाची हवा आहे, कोण निवडून येऊ शकतं, काय वाटतं आपल्याला? वैशालीताईची हवा आहे. वैशालीताईच्या. हो, कशावरून? लोकांचं म्हणजे आहे, लोकांचं त्याच्यावर. काय वाटतं आपल्याला, एकीकडे बहीण आहे, दुसरीकडे भाऊ आहे, किशोर पाटील आहेत, वैशाली सूर्यवंशी आहे, अपक्ष बंडखोर उमेदवार आहे, कोण निवडून येईल काय वाटतं? किशोरप्पा.
आपलं मत कुणाला असणार? किशोरप्पाला. काय सांगशाल? किशोरप्पा कुठल्या मुद्द्यावरून? सर्वात मुद्द्यावर किशोरप्पा येईल. पण एकीकडे बहीण वैशाली सूर्यवंशी आहे, अपक्ष बंडखोर आहेत. ते तुम्ही सगळं सोडून द्या, फक्त किशोरप्पा येईल. काय काम झाले 10 वर्षामध्ये मतदार? चांगले काम केले आपण, एकदम भारी भारी काम केले आपण, सर्व काम केले. काय वाटतं आपल्याला या ठिकाणी? आपण मतदार आहात, एकीकडे बहीण आहे, दुसरीकडे भाऊ आहे, अपक्ष बंडखोर आहे, कोणाकडे कौल आहे? किशोरप्पा. कशावरून? किशोरप्पाने चांगले काम केले, विकास बी केलाय, त्याकडला किशोरप्पा. खरं तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर अल्पसंख्याक समाजाच्या मतांकडे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे. एकीकडे असं बोललं जातं की महायुतीला अल्पसंख्याक समाज मतदान करणार आहे. किशोरप्पाला मतदान करायचं. बाबा काय सांगाल, कोणाकडे कौल आपला? किशोरप्पा कुठल्या कारणामुळे? एकदम काम अच्छे करते, सब अच्छा सगळं काम. तुम्ही काय सांगाल, कुणाकडे? सगळ्याचं मत आहे, आमच्या लोकांचं एकच मत. कुठल्या मुद्द्यावरून? काम केले, विकास केले त्यांनी भरपूर, आणखी काम करणार ते. कुठले काम आले? पुल गिरना, डैम वगैरह, पानी पुनी अख्खा गांव का खाए, अख्खा गांव खिला रहे, और क्या करेंगे? परंतु एकीकडे बहीण वैशाली सूर्यवंशी त्यांच्या वो भी आ जाएंगे, दोनों में टक्कर रहेंगे, दोनों में कोई भी आ सकता, दोनों में आप सामने, दोनों में आमने सामने, दोनों में कोई निकले. काय सांगशील मित्रा, काय विषय? कब्रस्तान का काम करेल उन्होंने, कोणी? हमारे अप्पा साहब ने. असं आहे. हाँ, बहुत भरपूर काम करेल उन्होंने बड़गांव पाचोरम विधानसभा में. आजी काय वाटतं आपल्याला यावेळेस कोण निवडून येणार? काय चित्र आहे? काय काय वाटतं? सांगता येत नाही ते. आपलं मत, आपली भूमिका काय असणार आहे? ते काय सांगणार आपण. कोण येईल? एक तर किशोरप्पा नाही तर वैशाली ताई. काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? वैशुताई. कुठल्या मुद्द्यावरून? वैशुताईचाच माणूस आहे. काय वाटतं कोण निवडून येईल? एकीकडे बहीण आहे, दुसरीकडे भाऊ आहे, काय एकंदरीत चित्र आहे मतदारसंघात? देखो ये इलेक्शन है, इलेक्शन में कोई बोलती नहीं आता कौन आएगा क्या आएगा. अभी 4-5 लोग खड़े हुए हैं, इसमें कोई समझ में नहीं आएगा, क्योंकि मतदान जो है अब कोई किसी का मतदान तो बताएगा नहीं तो किसको देना है. अभी आगे जो भी सरकार बैठेगी, सबसे पहले मसला क्या है, लाइट बिल का. महाराष्ट्र के अंदर 7 रुपए यूनिट है हमारे महाराष्ट्र में, और 7 रुपए यूनिट के 100 यूनिट के ऊपर वापरेंगे तो 7,000 से 10 रुपए लगता है, 7 रुपए से 10 रुपए यूनिट लगता है. इसके ऊपर पहले करने को ना सरकार ने, कोई भी सरकारला पसंती असेल मग महायुती की महाविकास आघाडी? ते काय बोलता येणार नाही ना. आता कुठल्या सरकारकडून अपेक्षा ठेवाल तुम्ही? आता नवीन सरकार बसलाच पाहिजे आणि यांनी एवढी पाचोऱ्यात कोण येईल? पाचोऱ्यात आता काय बोलताय ना, किशोरप्पाने काम केले 10 वर्षामध्ये. किशोरप्पा महायुतीचा घटक आहे. महायुतीशी पण काम केले, इथपर्यंत आमचं किशोरप्पा चांगले काम केले 10 वर्ष. आता लोक काय म्हणताय, नवे अमोल शिंदे पण आहे, दिलीप वाघ आहे आणि वैशाली ताई आहे. ते बोलता येणार नाही, इलेक्शन आहे ना, मतदान कोण येईल काय येईल ते बोलता येणार नाही. ते काय समजणार नाही, काही बोलता येणार नाही, कोण येईल काय येईल. काय चित्र आहे एकंदरीत मतदारसंघात? किशोरप्पा पाटील. कशावरून? त्यांचे काम चांगले आहेत ना, कुठले कामं केलेत मतदारसंघात? सगळे काम केलेत ते. आपण कुठले आम्ही रोजगाराचा मुद्दा आहे, सिंचनाचा मुद्दा आहे, रस्त्यांचा मुद्दा आहे. रोजगाराचा बी विषय भेटेल ना. लाईट बिल का विषय बोलला, 7 रुपये युनिट आहे आपल्या महाराष्ट्रात. ते येतील तेव्हा करतील ना कमी. आपण बघू शकतो की वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी जे मतदार आहे भडगाव पाचोरा तालुक्यातील यांनी आपल्याला दिलेले आहे, आणि एकंदरीत ज्या आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे त्या संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहे. खेमचंद कुमार, TV9 मराठी, पाचोरा विधानसभा, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.